पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावं, म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. साही शास्त्र कारण, अठराही पुराणे हरिसी गाती, अठराही पुराणे हरिसी गाती, अठराही पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनिता तैसे के आनंदा, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिवसव, वाया तू दुर्गमान खाली मन, वाया तू दुर्गमान खाली मन, वाया तू दुर्गमान खाली मन. ज्ञानदेवा पाठ हारी हा वैकुंठ, ज्ञानदेवा पाठ हारी हा वैकुंठ. भरला घनदाट हरी दिसे, भरला घनदाट हरी दिसे, भरला घनदाट हरी दिसे, भरला घनदाट हरी. अभंग दुसरा. वेदशास्त्र निर्णय. भावार्थ. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांनी सांगितलेले ज्ञान श्रीहरीचेच आहे. तसेच न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा व वेदांत या सहाही शास्त्रांनी जगाचे आदिकारण श्रीहरीच असल्याचे सिद्ध केले आहे. आणि भागवतादी 18 पुराणे तर श्रीहरीचेच गुण गात असतात. माऊली पुढे म्हणतात, दह्यात व्यापून राहिलेले लोणी जसे घुसळून वेगळे काढून घेता येते, तसे वेदशास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे विचारमंथनाने सर्वत्र व्यापून राहिलेल्या अनंताचा, भगवंताचा अनुभव घ्यावा. नामस्मरणासारखे अन्य नामस्मरणाखेरीज अन्य निरर्थक गप्पा गोष्टीत वेळ घालवू नये. तसेच प्रपंचात गुंतविणारे अन्य मार्गही सोडून द्यावेत. श्रीहरी व आत्मा एक आहेत. एकच श्रीहरी मायेचा बुरखा पांघरून शिव झाला आहे, तर अविद्येचा बुरखा पांघरून जीव झालेला आहे. म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी नामस्मरण सोडून यज्ञ यागादी किंवा हठयोगादी अवघड साधन मार्गात लक्ष घालू नये. श्री ज्ञानदेव माऊली पुढे म्हणतात, हरिहरी म्हणणे हाच माझा नित्यपाठ आहे. तेच माझे वैकुंठ आहे. तो हरीच सर्वत्र घनदाट भरलेला मला दिसतो आहे. भगवंतांनी वेद निर्माण करून
जर आपल्या प्राप्तीचा मार्ग सांगितला नसता तर मनुष्याला स्वतःच्या बुद्धीने ईश्वराचे ज्ञान करून घेणे शक्य नव्हते. जसे आईने सांगितल्याशिवाय मुलाला तिचे वय किंवा पूर्वचरित्र कळणे शक्य नाही, तसे ईश्वर निर्मित सृष्टीतील देव, दानव, ऋषी इत्यादींना स्वबुद्धीने ईश्वर कळणे शक्य नाही. म्हणूनच ईश्वराने वेद, शास्त्रे, पुराणे निर्माण करून त्यांच्यातून कर्म, ज्ञान, उपासना, योग वगैरे ईश्वरप्राप्तीचे साधन मार्ग प्रकट केले आहेत. त्यावर श्रद्धा ठेवून साधना केल्याने ईश्वर प्राप्त होतो, असे संत महंतांचे अनुभव आहेत. दह्यामध्ये एकजीव झालेले लोणी जसे घुसळून वेगळे काढावे, तसे सर्व नाश पावणाऱ्या विश्वाशी एकजीव होऊन राहिलेले अनंत अविनाशी ईश्वरी तत्व शास्त्रात सांगितल्याप्रमाणे विचारमंथन करून शोधले पाहिजे. श्रुतीशास्त्रानुसार बुद्धीने विचार करून पाहिला असता एका श्रीहरी वाचून दुसऱ्या कोणत्याही वस्तूची सत्ता सिद्ध होत नाही. श्रीहरीशिवाय निराळे जीव जगतरूप विश्व आहे असे जे वाटते ते खोटे ठरून एका श्रीहरीचीच सत्ता आपली बुद्धी निश्चयपूर्वक मान्य करते. पण यासाठी साधकाने श्रीहरीच्या नामस्मरणाशिवाय अन्य प्रापंचिक नाशवंत गोष्टीमध्ये आपली बुद्धी गुंतवू नये. बुद्धीचा असा निश्चय झाला पाहिजे की एकच परमात्मा सृष्टी निर्माता ईश्वर आहे. तोच भक्तीच्या काजासाठी, साधूंच्या प्रेमासाठी लाज सोडून रामकृष्णादी अवतार घेऊन आपल्यासारखी शरीरे आणि आपल्यासारख्याच भावभावना घेऊन आपल्यात राहून लीला करीत आहे. तोच प्राण्यांच्या शरीरात जीवरूपाने राहून त्यांच्याकडून विश्वातील कामे करून घेत आहे. हा सर्व एकच आहे. वेदशास्त्रे, संत, सज्जन हे जे आपले सुहृद आहेत त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवून बुद्धीने विचार केला असता एकच परमात्मा या सर्व रूपाने नटलेला आहे हे लक्षात येते आणि सतत नामस्मरणाने शुद्ध झालेल्या चित्ताला याची खात्री पटते. म्हणून माऊली म्हणतात, चित्तशुद्धीसाठी यज्ञयाग, घाटयोग, पंचाग्नी साधन, तप यासारख्या अवघड साधनांची काहीही गरज नाही. ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात, हरी 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 हा नित्यपाठ मी केला, त्यामुळे सगुण साकार हरी हाच वैकुंठ परमात्मा आहे याचा मला अनुभव आला आणि अणुरेणूमध्ये श्रीहरीच भरून राहिला आहे हे मला प्रत्यक्ष दिसू लागले. तात्पर्य, वेदशास्त्रांच्या आणि संतांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून सगुण श्रीहरीचे अखंड नामस्मरण करावे. त्याचबरोबर तोच भगवंत स्थिरचर व्यापुनी अवघा दशांगुळे उरला याचे भान ठेवावे. त्याच्याशिवाय प्रपंच नावाची दुसरी वस्तूच नाही असा निश्चय करावा. भगवंताच्या प्राप्तीचा इतका सोपा मार्ग असताना यज्ञयाग, तीर्थयात्रा, योग इत्यादी कठीण मार्गांचे का अवलंबन करावे. शेवटी माऊलींनी एका हरिपाठानेच वैकुंठ परमात्मा भेटल्याचा व तोच चराचरात व्यापून राहिल्याचा आपला स्वतःचा अनुभव सांगितला आहे. येथे अभंग दुसरा संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. सार निर्गुण है सार, सारा सार विचार हरि पाठ, सारा सार विचार हरि पाठ, सारा सार विचार हरि पाठ. सगुण निर्गुण गुणाची गुण, हरि वीण मन व्यर्थ गाय, हरि वीण मन व्यर्थ गाय, हरि वीण मन व्यर्थ गाय. अव्यक्त निराकार नाही याकार, जे तुझी चराचर हरिसी म्हणे, जे तुझी चराचर हरिसी म्हणे, जे तुझी चराचर हरिसी म्हणे. ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण म्हणे, ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण
होय आनंद जन्मोरी पुण्य होय आनंद जन्मोरी पुण्य होय आनंद जन्मोरी पुण्य होय हाय हरी मुखे अभंग तिसरा. सगुण निर्गुण वाद निषेध. भावार्थ. भगवंताचे त्रिगुणात्मक सगुण रूप उपाधियुक्त आहे, तर निर्गुण हे उपाधी रहित आहे. हा सारासार विचार हरिपाठानेच कळतो. सगुण असो की निर्गुण दोन्हीमध्ये गुणाचा संबंध आहेच, म्हणून एका श्रीहरीला सोडून सगुण निर्गुणाच्या वादात व्यर्थ मन गुंतवू नये. जो इंद्रियांना कळत नाही, ज्याला आकार नाही, पण जेथून चराचराची उत्पत्ती झाली आहे त्याचेच भजन करावे. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझ्या मनात अखंड रामकृष्ण मंत्राचा जप असून ध्यानात त्याचेच रूप आहे. अनंत जन्मांच्या पुण्याईनेच अशी स्थिती होते. भगवंताचे निर्गुण रूप हे सार म्हणजे घेण्याजोगे आहे आणि त्रिगुणात्मक रूप हे आसार म्हणजे त्याज्य आहे, असा काहींनी बरोबर वाटणारा अर्थ लावला आहे. परंतु माऊलींना तो अभिप्रेत असेल असे वाटत नाही, कारण या हरिपाठात नामाचे महत्त्व सांगितले आहे आणि नाम हे गुणात्मक आहे. मग ते त्याज्य आहे असे माऊली कसे म्हणतील बरे. म्हणून त्रिगुणात्मक रूप मायागुणांच्या उपाधीने युक्त असून निर्गुण रूप हे मायागुणांच्या उपाधीने रहित आहे. वास्तविक पाहता निर्गुण हेही गुणरहित या निषेध उपाधीने युक्त आहेच ना. हा सर्व सारासार विचार हरिपाठानेच म्हणजे हरिस्मरणानेच समजतो. कारण नामस्मरणाने अंतःकरणातील अविद्या नाहीशी होते आणि अविद्येच्या अभावी सगुण निर्गुण भेद नाहीसा होऊन एकरूप अविद्या विद्योपाधिरित असे निरुपाधिक भगवत स्वरूप अनुभवाला येते. सगुण असो की निर्गुण दोन्हीमध्ये गुणांचा संबंध आहे, म्हणून अशा वादात मन व्यर्थ गुंतवण्याचे कारण नाही. सगुणाच्या प्रेमभक्तीत मन तल्लीन झाले तर भक्ताची जाणीवच हरपते आणि जाणीवच नसेल तर गुणाच्या उपाधी कळतच नाहीत. म्हणून श्रीहरीचा आश्रय न करता निर्गुण श्रेष्ठ का सगुण कनिष्ठ यासारखा वाद करण्यात काय अर्थ आहे. यापेक्षा माऊलींनीच एका अभंगात म्हटल्याप्रमाणे तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे हा भाव ठेवला आणि सर्वत्र तो श्रीहरीच पाहिला तर मन निर्विकल्प होऊन भगवत प्राप्तीचा आनंद मिळू शकतो. सगुण निर्गुणाच्या व्यर्थ चर्चेतून काहीच निष्पन्न होत नाही. भगवंत अव्यक्त आहेत म्हणजे इंद्रियांना ते कळत नाहीत. तसेच ते निराकार आहेत म्हणजे विशिष्ट देश, विशिष्ट काळ व विशिष्ट वस्तुत्व यांची त्यांना मर्यादा नाही. जरी त्यांनी राम, कृष्ण इत्यादी मानवांसारखी किंवा मत्स्य, कुर्म इत्यादी प्राण्यांसारखी रूपे धारण केलेली असली तरी ती मानवासारखी प्रकृतीच्या गुणांनी उत्पन्न झालेली नव्हती. स्वतःच्या इच्छेनुसार ते विविध रूप धारण करतात. भगवान श्रीकृष्णांनी जन्मताच आपल्या मातापित्यांना दिव्य विष्णुरूप दाखविले. त्यांच्या विनंतीनुसार त्यांनी क्षणात पुन्हा बालरूप धारण केले. बालपणी तर त्यांनी निरनिराळ्या राक्षसांना वध करताना अनेक निरनिराळी रूपे धारण केली असली पाहिजेत. एकदा यशोदा मातेला मुखातच त्यांनी विश्वरूपाचे दर्शन घडविले होते. अर्जुनाचे सारथी होते ते सामान्य मानवी रूपात, पण तेथल्या तेथे त्यांनी अर्जुनाला विश्वरूप दाखविले आणि तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्त्रबाहो भव विश्वमूर्ते अशी प्रार्थना करतात. सुदर्शमम इदम रूपम असे चतुर्भुज रूप त्यांनी दाखविले. हे सर्व करताना त्यांनी आपला मानवी आकारही तसाच ठेवला होता. मायेच्या आश्रयाने अनंत कोटी ब्रह्मांडाची घडामोड करणाऱ्या भगवंतांना अव्यक्त निराकार राहून भक्तांची या काजासाठी सगुण साकार देहाचा आश्रय करणे काय कठीण आहे काय. भगवंताचे सगुण साकार रूप हे निर्गुण निराकार परब्रह्मा इतके श्रेष्ठ आहे, पूजनीय आहे, वंदनीय आहे. अज्ञानी लोक मानवी पांचभौतिक देहासारखा आकार पाहून मला मनुष्य समजून माझी अवहेलना करतात असे स्वतः भगवंतांनीच गीतेत सांगितले आहे.
पण सगुण साकार श्रीहरीचा देह पांचभौतिक नसतो तर तो सच्चिदानंद परमात्मा स्वरूपच असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी ध्यानात त्या सगुण साकार रामकृष्णाचेच रूप पाहतो आणि मनात रामकृष्ण हरीचा जप करतो. ध्यानात रूप आणि मनात नाम हीच खरी भक्ती. हा श्रीहरींचा नामरूपाचा ध्यास साधकाला अनंत जन्मांच्या पुण्याईनेच लाभत असतो. प्रथम प्रयत्नाने आणि अभ्यासाने घेतलेला हा ध्यास पुढे त्याचा स्वभावच बनून जातो. जसे प्रपंचाचे चिंतन करण्यासाठी आपल्याला कोणतेही कष्ट पडत नाहीत, कारण अनंत जन्म आपण तेच करीत आहोत. तशीच आतापासून भगवंताच्या नामजपाची सवय लावली तर कालांतराने तोच आपला स्वभाव बनून जातो. या नामरूपाच्या चिंतनाग्नीने अंतःकरणातील वासना जळून जातात आणि अंतःकरण शुद्ध होते. अशा शुद्ध अंतःकरणात या शुद्ध अंतःकरणामध्ये भगवंत नेहमी वास करतात. भगवंत म्हणतात, अर्जुनाला म्हणाले होते, जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यात पाहतो त्याला मी कधीच नाहीसा होत नाही व तो मला कधीही नाहीसा होत नाही. येथे अभंग 3 संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नाही, बळे विना शक्ती बोलू नाही. कैसे दैवत प्रसन्न त्वरित, उदारा हे निवांत क्षण शिवाया, उदारा हे निवांत क्षण शिवाया. सायास करीसी प्रपंच दिन निशी, हरिसी न बदसी कोण्या कोणी, हरिसी न बदसी कोण्या कोणी. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. तुटेल धरणे प्रपंचाचे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. भावे विण देव नकळे निसंदेह, गुरुविणे अनुभव कैसा कळे, गुरुविणे अनुभव कैसा कळे. तपे विण दैवत तिथल्या विणे प्राप्त, पूजे विण हित कोण सांगे, पूजे विण हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. साधूचे संगती तरणोपाय, साधूचे संगती तरणोपाय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अभंग 4. हरिजपाने संसार निवृत्ती. भावार्थ. भाव नसताना भक्ती आहे असे म्हणणे व्यर्थ आहे आणि भक्तीशिवाय मुक्ती मिळणे कठीण आहे. अंगात बळ नसताना शक्ती आहे असे म्हणण्यासारखेच ते आहे. देवता लागलीच प्रसन्न कशा होतील, म्हणून उगीच का कष्टी होतोस. शांतपणे स्वस्थ राहना. रात्रंदिवस मोठे कष्ट करून प्रपंच करतोस, त्याऐवजी हरीला का नाही भजत. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, हरिजप करशील तर प्रपंचाचे बंधन तुटेल, अन्यथा नाही. सर्वत्र एक श्रीहरीच व्याप्त असून त्याच्या वाचून दुसरी वस्तूच नाही असा दृढ विश्वास असणे म्हणजे भाव. आणि अशा श्रीहरीवर आत्मवत निस्सीम प्रेम असणे यालाच भक्ती असे म्हणतात. त्वस्मिन् परम प्रेम रूपा या नारदीय भक्तिसूत्रात सगुण श्रीहरीवरच परम प्रेम असण्यालाच भक्ती असे म्हटले आहे.
प्रत्येकाला आपला देह, आपले कुटुंब, आपले घर, धन इत्यादीशी परम प्रेम असते, परंतु असे प्रेम भगवंताविषयी असत नाही. वास्तविक भगवंतच या सर्व रूपांनी नटलेला आहे हा दृढभाव असेल तर आपल्याला बाह्यवस्तूंविषयी वाटणारे प्रेमच भक्ती होईल. पण वासनांमुळे अशुद्ध असलेल्या अंतःकरणात शास्त्रांनी व संतांनी सांगूनही हा विश्वास उत्पन्न होत नाही. म्हणून हरिस्मरणाने अंतःकरण शुद्ध केले पाहिजे. शुद्ध अंतःकरणातच हा भाव दृढ होतो. जैसा भाव जयापासी तैसा देव तयासी असे समर्थ म्हणतात. तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावापाशी देव शीघ्र उभा. जोवर भक्ती नाही तोवर मुक्ती होऊ शकत नाही असे माऊली म्हणतात. मुक्तीची दोन अंगे आहेत, एक दुःख निवृत्तीची आणि दुसरे परमानंद प्राप्तीची. आत्मज्ञानाने संसार ही स्वतंत्र वस्तू नाही हे कळल्यावर दुःख निवृत्ती होते, परंतु भगवत भक्तीशिवाय परमानंदाची प्राप्ती होत नाही. या परमानंदासाठीच तर आत्मज्ञान झाल्यानंतरही थोर थोर आचार्य आणि संत भगवत भक्तीमध्ये रमलेले असतात. अंगात बळ नसताना मी हे करीन ते करीन असे म्हणणे जसे व्यर्थ आहे, तसे श्रीहरीच्या अद्वैत सत्तेवर विश्वास नसताना श्रीहरीवर भक्ती आहे असे म्हणणे व्यर्थ आहे. आणि भक्तीशिवाय मुक्ती तर अशक्य आहे. जगातील सुखांच्या मागे लागलेला मनुष्य ती सुखे मिळवून देणाऱ्या देवतांच्या आराधना करताना दिसतो, पण या देवता प्रारब्धानुसार ठरलेल्या दुःख प्राप्तीत काहीही फरक करू शकत नाहीत. श्री एकनाथ महाराज म्हणतात, अदृष्टा आधीन हे शरीर तेथे आलिया ही हरिहर, अन्यथा न करवे अणुमात्र हे वेदशास्त्र संमत. आपल्या पूर्वकर्मानुसार बनलेल्या प्रारब्ध भोगाचा संकल्प करता श्रीहरीच आहे, म्हणून त्याचा संकल्प अन्यथा करण्याचे सामर्थ्य इतर देवतांमध्ये नाही, कारण सर्वांचा स्वामी तोच आहे. भगवान गीतेमध्ये म्हणतात, अन्य देवतांच्या आराधनेने मिळणारे सुख उपभोग माझ्या संकल्पानुसारच त्याला मिळत असतात. हे झाले सांसारिक सुखांच्या बाबतीत. परमानंद रूप मोक्ष तर कोणतीच देवता देऊ शकत नाहीत, कारण एक परमात्मा सोडून बाकी सर्व जीवच असल्यामुळे त्यांनाच परमानंद प्राप्त नाही, तर त्या इतरांना याचा लाभ कुठून देणार. म्हणून अन्य देवतांना प्रसन्न करण्याचा खटाटोप हा व्यर्थ शीण आहे. त्याऐवजी निवांत राहून श्रीहरिस्मरण करणेच योग्य आहे. परमानंदाचा प्रदाता तोच आहे. मनुष्य प्रपंच सुखाचा करण्यासाठी रात्रंदिवस किती काबाड कष्ट करतो, पण त्यामुळे त्याला सुख मिळाल्याचे दिसते का? संत तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. हेच त्याच्या वाट्याला येत असते. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात माऊली म्हणतात, चोहो बाजूनी वणवा पेटला असताना तेथून दूर निघून जाऊ नये का? तसेच या दुःखमय संसारात आल्यावर हरीचे भजन करू नये काय? हरिभजन न करता या दुःखातून पार होण्यासाठी त्याच्या अंगी कोणते बळ आहे बरे? विद्येचे की वयाचे? येथील सर्व भोगांचे विषय हे एका देहाच्या सुखाकरता आहेत, आणि तो देह तर काळाच्या तोंडात पडलेला आहे. मनुष्याचे प्रयत्न सुखाकरता असतात, पण कामनेमुळे तो धर्माचा विचार करीत नाही. शिवाय विषयासक्त बुद्धीमुळे त्याला धर्माचा विचार करताही येत नाही. अशा स्थितीत केलेले कर्म दैवगत्या पापपुण्यांपैकी ज्या प्रकारात पडेल त्यानुसार त्याला सुख दुःखरूप फळ भोगावे लागते. अशा या अशाश्वत संसारात आपल्या प्रयत्नाने कसे व किती सुख मिळवता येईल हे जाणूनच श्री भगवंतांनी दुःखाला कारणीभूत होणाऱ्या पापकर्मांचा नाश करून सुखाची प्राप्ती करून देईल असा नामस्मरण हा भक्तिमार्गाचा जीवाला सोपा उपाय सांगितला आहे. संसार सत्य आहे असे समजणे हेच संसाराचे धरणे होय. हे संसाराचे धरणे कोणत्याही साधनाने तुटत नाही, उलट इतर साधने त्या धरण्याला सहाय्यकच होतात. ज्ञानाने हे धरणे खोटे आहे हे समजले तरी ते निश्चेष तुटत नाही. त्याला उपाय म्हणजे अखंड नामस्मरण करणे हाच आहे. जीवाला स्वसामर्थ्याने तोडण्याला अशक्य असे संसारबंधन संसारातल्या सारखे
कष्ट न करता केवळ वाचेने उच्चारण्याला अत्यंत सुलभ अशा नामस्मरणाने निश्शेष होऊन तुटते. येथे अभंग चौथा संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. अभंग पाचवा. इतर साधनांचा निषेध. योग, याग, विधी यांच्या योगाने सिद्धी प्राप्त होत नाहीत. हे सर्व धर्म दंभरूप असून व्यर्थ उपाधी आहेत. श्रद्धेशिवाय देव भेटत नाही आणि संशय दूर होत नाही. सद्गुरू वाचून अनुभव कसा येईल? तपा वाचून दैवते भेटत नाहीत. दिल्याशिवाय मिळत नाही. तसेच गुह्य ज्ञानाशिवाय हित होऊ शकत नाही. श्री ज्ञानदेव माऊली म्हणतात, दृष्टांताची गोष्ट अशी आहे की संतांच्या संगतीतच संसारसागर तरुण जाण्याचा उपाय आहे. यम नियमादी अष्टांग योग हा अत्यंत कठीण मार्ग आहे. माऊली त्याला नित्य नवा अग्निप्रवेशच म्हणतात. लक्षावधी माणसात एखादाच कदाचित त्या मार्गाने आत्मज्ञान प्राप्त करू शकेल. महिपत बाबा भक्ती लीलामृतात म्हणतात, योग मार्ग बहुत कठीण, विरळा साधी लक्षातून, भोळ्या भाळ्या सकळा कारण, नामची पावन करीत असे. म्हणून सर्वसामान्यासाठी नामजपाचा मार्गच राजमार्ग आहे. अग्निहोत्राधिक नित्य करावयाच्या यज्ञ किंवा वेदात सांगितलेले यज्ञ हे सध्याच्या काळात यथासांग करता येणे अशक्य असल्याने त्यांच्यापासून ही फलप्राप्ती होणे कठीण आहे. समर्थ श्री रामदास स्वामी म्हणतात, यथासांग ते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. अशी सध्याची अवस्था आहे. विधी म्हणजे संध्या वंदनादी धार्मिक नित्यकर्मे फलाची आशा सोडून ही केली तर केवळ चित्ताची शुद्धी होते, पण सिद्धी प्राप्त होत नाही. सिद्धी म्हणजे सर्व दुःखांची संपूर्णपणे निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. यालाच मोक्ष किंवा मुक्ती म्हणतात. योग, याग, विधी ही कर्मे आहेत. यापासून ही काही फलप्राप्ती आहे, पण मुक्ती नाही. उपनिषदातही हेच सांगितले आहे. कर्माने अमृतत्वाची म्हणजे मोक्षाची प्राप्ती होत नाही असे उपनिषद म्हणते. म्हणून माऊली म्हणतात, हे सर्व धर्म आपण धार्मिक आहोत असा दंभ मिरवण्यापुरतेच उपयोगी आहेत. म्हणून हा खटाटोप व्यर्थ आहे. भाव म्हणजे श्रद्धा. भगवंतच स्थिरचर व्यापून अवघा दशांगुले उरला अशी पूर्ण श्रद्धा असल्यावरून भगवंताची भेट होत नाही. कारण अज्ञानाने आपल्याला दृश्य जग भगवंताहून वेगळे आणि खरे वाटते. बारीकशा एका बीमधून वटवृक्ष तयार होतो. त्याचे खोड वेगळे, फांद्या वेगळ्या, पाने वेगळी, पारंब्या वेगळ्या, मुळे वेगळी असे सर्व वेगवेगळे प्रत्यक्ष अनुभवाला येते. पण सूक्ष्म विचारांती लक्षात येते की आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले. एका बारीकशा बीजाचाच हा सर्व विस्तार आहे. तसेच हा सर्व अनंत कोटी ब्रह्मांडाचा विस्तार एका ईश्वरी शक्तीचा विस्तार आहे असे सर्व शास्त्रे आणि संत महंत कंठरवाने सांगतात. त्यावर भावश्रद्धा ठेवली की देव आपल्यातच आपल्याला भेटतो. या श्रद्धेनेच सर्व संशय दूर होतात. हे संशय दूर होण्यासाठी सद्गुरूंना शरण जावे लागते. ते गुरु स्वतः अनुभवी असावे लागतात. गीतेमध्ये हे ज्ञान मिळवण्यासाठी भगवान अर्जुनाला म्हणतात, शास्त्र जाणणाऱ्या आणि आत्मतत्वाचा साक्षात्कार झालेल्या सद्गुरूंना तू शरण जा, त्यांची सेवा कर, त्यांना तुझ्या शंका विचार, म्हणजे तुला ज्ञानाचा उपदेश करतील. त्यांच्याकडून आत्मतत्व ईश्वर स्वरूप जाणून घे. सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानावर श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेले साधन केले असता माणसाला अनुभव येतो. त्याचे सर्व संशय फिटतात. तपश्चर्या केल्याशिवाय देव भेटत नाहीत. तसेच दिल्याशिवाय आपल्याला काहीही परत मिळत नाही. जे सर्वस्व देतात तेच या जगात चिरंजीव होऊन राहतात. हे आपण पाहतोच. ह्या हाताने द्यावे आणि त्या हाताने घ्यावे ही म्हणत आहे. भगवंताला आपण तन मन धन दिले तरच भगवंत स्वतःला आपल्या स्वाधीन करतील. तसेच गुजेविण म्हणजे सत्संगतीत एकांतात होणाऱ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या गुह्य गोष्टी वाचून हित म्हणजे अत्यंत कल्याणकारक असा हा अद्वैत सत्तेचा अनुभव कोणीही सांगत नाही. साधू लोक आपला परमात्मविषयक अनुभव अमोल असल्यामुळे गुप्त ठेवतात.
जसे कंजूस माणूस स्वतःला प्रिय असलेले धन अत्यंत गुप्त ठेवतो आणि आपल्याला अत्यंत प्रिय असणाऱ्यालाच व दक्षतेने ते सांभाळणाऱ्यालाच देतो, तसे संत लोक आपले गुह्य अनुभव हरिप्राप्तीचा जिव्हाळा असणाऱ्या व्यक्तीलाच देतात. भगवंतांनी सुद्धा अर्जुनाला म्हटले आहे ना, सर्वात गुह्य असणारा हा माझा सर्वात श्रेष्ठ उपदेश तू ऐक. तू मला अत्यंत प्रिय आहेस, म्हणून तुझ्या हिताचा हा उपदेश मी तुला सांगतो आहे. माऊली म्हणतात, दृष्टांतांनी ही गोष्ट संपूर्णपणे समजून देता येणारी नाही. याला उपाय एकच आहे, तो म्हणजे साधूंचा संग. साधूंच्या संगतीनेच ही गुह्य गोष्ट जाणून घेऊन त्याप्रमाणे साधना करून हा अनुभव घेतला पाहिजे. तरच संसार सागरातून आपण तरुण जाऊ शकू. येथे अभंग 5वा संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.